हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल ब्राईट फ्युचर क्लासेस. मित्रांनो, ब्राईट फ्युचर क्लासेस आपल्या या फेवरेट यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक माळी सर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 6वीच्या टेक्स्टबुक मधील लेसन नंबर 2.1 द ब्रदर या पोएमचे ऑल क्वेश्चन्स अँड आन्सर्स अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच अभ्यासा. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. द ब्रदर वॉर्म अप ऍक्टिव्हिटी बघूया. डू ॲज डायरेक्टेड. फॅमिली या शब्दाशी संबंधित असणारे शब्द या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. आता फॅमिलीमध्ये मित्रांनो बघा, आपली मदर असते, फादर आहे, ब्रदर, सिस्टर या प्रकारे रिलेटेड वर्ड्स या ठिकाणी आपण घेऊया. दुसरी ऍक्टिव्हिटी बघा, फ्रेंड्सशी संबंधित असणारे शब्द क्लेवर, हेल्पफुल, काइंड, लव्हिंग या प्रकारे आपल्या मित्राचे ऍडजेक्टिव्ह म्हणजे आपल्या क्वालिटीज या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत. जाऊया आपल्या पुढील पॉइंटकडे. क्वेश्चन नंबर 3 बघूया. यूज द वर्ड्स गिवन बिलो अँड फ्रेम द सेंटेन्सेस. या ठिकाणी आपल्याला दिलेल्या चारही शब्दांचा वापर करून वाक्य मित्रांनो बनवायचे आहेत. बघूया पहिला शब्द स्माइल. हर स्माइल ब्राइटन्स अप द रूम. तिच्या हास्याने रूम मध्ये मित्रांनो ब्राइटन्स झालेला आहे, प्रफुल्लित झालेला आहे रूम. दुसरं वाक्य बघूया. ब्रदर, माय ब्रदर हेल्प्स मी विथ माय स्टडीज. दुसरा शब्द आपला पुढे दिलेला शब्द रिव्हर. द रिव्हर फ्लोज स्मूथली टुवर्ड्स द सी. आणि शेवटचा शब्द आपला दिलेला सी. शिप्स सेल ऑन द डीप ब्लू सी. या प्रकारे मित्रांनो क्वेश्चन नंबर सी मध्ये दिलेल्या चारही शब्दांचा वापर करून आपण या ठिकाणी वाक्य बनवलेली आहेत. मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा आणि आपल्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. जाऊया मित्रांनो आपल्या पुढील क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर डी. डिस्कस अँड राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. डिस्कस करून आपल्याला खालील क्वेश्चनचे मित्रांनो आन्सर्स लिहायचे आहेत. बघूया क्वेश्चन नंबर 1. विच लाईन डू यू लाईक द मोस्ट फ्रॉम द पोएम, व्हाय. कोणती ओळ तुम्हाला आपल्या पोएम मधून खूप आवडलेली आहे आणि का. बघूया आन्सर. आय लाईक द लाईन यू माय ब्रदर माय मून अँड सन द मोस्ट. मला आवडलेली सगळ्यात आवडलेली ओळ मित्रांनो आहे यू माय ब्रदर माय मून अँड सन. याचं कारण बघा, बिकॉज इट शोज हाऊ इम्पॉर्टंट अँड स्पेशल द ब्रदर इज इन द पोएट्स लाईफ. बघूया क्वेश्चन नंबर 2. विच क्वालिटीज ऑफ अ ब्रदर आर डिस्क्राइब्ड इन द पोएम. या कवितेत उल्लेख केलेल्या कोणत्या क्वालिटीज आहेत त्या आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. आन्सर बघा. द ब्रदर इज लव्हिंग, सपोर्टिव्ह, केअरिंग, स्ट्रॉंग अँड ऑलवेज स्टँड्स बिसाइड थ्रू टफ अँड गुड टाइम्स. जाऊया पुढील क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर ई. कंप्लीट द फॉलोइंग लाईन्स. पुढील ओळी मित्रांनो आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. बघा, विथ आन्सर आपण या ठिकाणी या ओळी घेतलेल्या आहेत. वेन डेज आर डार्क अँड नाईट्स आर लॉंग, थ्रू स्टॉर्म अँड सन वी वॉक ॲज वन, टुगेदर स्ट्रॉंग यू अँड मी, इन एव्हरी टीयर अँड एव्हरी स्माइल. या प्रकारे या ओळी मित्रांनो पूर्ण करूया. जाऊया आपल्या पुढील क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर एफ. आयडेंटिफाय द रायमिंग वर्ड्स इन द पोएम अँड राईट देम. कवितेतून रायमिंग वर्ड्स मित्रांनो या ठिकाणी आपण लिहून घेणार आहोत पुढील प्रमाणे. डीप, कीप, वन, सन, पेन, गेन, स्माइल, वर्थ वाईल, सी, मी, लॉंग, स्ट्रॉंग, ब्रेक, ब्रेक. या प्रकारे आपल्या पोएम मध्ये दिलेले रायमिंग वर्ड्स मित्रांनो आहेत, त्यांच्या पेअर या ठिकाणी आपण लिहून घेतलेले आहेत. बघूया पुढील माहिती. सिमिली. सिमिली या फिगर ऑफ स्पीच बद्दल म्हणजे उपमा या अलंकाराबद्दल मित्रांनो या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे. द मून इज लाईक अ सिल्वर बॉल. बघा, या ठिकाणी चंद्र हा सिल्वर बॉल सोबत मित्रांनो कम्पेअर केलेला आहे. माय हार्ट इज लाईक अ हॅपी ड्रम. या ओळीमध्ये माय हार्ट आणि हॅपी ड्रम यांची तुलना, यांचं कंपॅरिझन मित्रांनो आहे. बघा, ज्यावेळेस कंपॅरिझन करण्यासाठी
लाईक आणि ॲज यासारखे शब्द वापरलेले असतात, त्यावेळेस आपलं सिमिली हे फिगर ऑफ स्पीच मित्रांनो आपल्या ओळीमध्ये असतं. आता या ठिकाणी कंपॅरिझन केलेलं आहे दोन गोष्टींचं, लाईक आणि लाईक हे दोन शब्द या ठिकाणी वापरलेले आहेत. तर यानुसार मित्रांनो आपला हा सिमिली हे फिगर ऑफ स्पीच आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. बघूया पुढील क्वेश्चन नंबर जी. रीड द पोएम अँड कम्प्लीट द फॉलोविंग. आता मित्रांनो पोएमचा वाचन केल्यानंतर आपल्याला पुढील पॉइंट्स कंप्लीट करायचे आहेत. बघूया फर्स्ट पॉइंट. द नेम ऑफ द पोएम इज द ब्रदर. सेकंड पॉइंट. द पोएट ऑफ द पोएम इज अमनजीत सिंग. द पोएम इज अबाउट द प्युअर बॉन्ड अँड लव फॉर अ ब्रदर. द फिगर ऑफ स्पीच यूज इन द पोएम इज सिमिली. मेटाफोरही मित्रांनो या पोएम मध्ये वापरलेला आहे. पुढे आपल्याला मेटाफोर बद्दल माहिती दिलेली आहे. बघूया. द मेसेज ऑफ द पोएम इज द बॉन्ड ऑफ लव विथ अ ब्रदर इज अनब्रेकेबल अँड टाइमलेस. या प्रकारे क्वेश्चन नंबर जी मित्रांनो आपण पूर्ण करणार आहोत. जाऊया आपल्या पुढील क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर एच. टेल युअर फ्रेंड व्हॉट विल युअर ब्रदर डू. आपला भाऊ काय करेल हे आपल्याला आपल्या मित्राला सांगायचं आहे पुढील सिच्युएशन मध्ये. फर्स्ट पॉइंट बघा. इफ आय गेट फर्स्ट रँक इन द क्लास. जर मी शाळेत प्रथम क्रमांक मिळवला तर भाऊ काय करेल बघा. ही विल अप्रिशिएट मी अँड फील व्हेरी प्राऊड. पुढील दिलेला पॉइंट बघूया. इफ आय फॉल व्हाईल प्लेइंग ही विल हेल्प मी गेट अप अँड टेक केअर ऑफ मी. जाऊया पुढील क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर आय. अंडरलाईन द ग्रुप्स ऑफ वर्ड्स विच इंडिकेट सिमिली. सिमिली इंडिकेट करणाऱ्या ग्रुप्सला मित्रांनो या ठिकाणी आपण अंडरलाईन करणार आहोत शब्दांना. शी इज ॲज ब्रेव ॲज अ लायन. बघा ती कशी आहे. ब्रेव आहे. कशी. ॲज ब्रेव ॲज लायन. ती यासारखी ब्रेव आहे. ॲज ब्रेव ॲज हे शब्द मित्रांनो सिमिली दाखवतात. तसंच बघा ही रन्स लाईक द विंड. लाईक शब्द या ठिकाणी सिमिली दाखवतो. द मून इज लाईक अ सिल्वर बॉल. या ओळीमध्ये मित्रांनो लाईक हा शब्द आपला तुलना दाखवतो आहे, म्हणजे हा सिमिली हे फिगर ऑफ स्पीच दाखवतो. वाक्यांमध्ये ॲज ॲज वापर करून किंवा लाईक या शब्दाचा वापर करून ज्यावेळेस मित्रांनो तुलना केलेली असेल त्यावेळेस आपलं फिगर ऑफ स्पीच असेल त्या ठिकाणी सिमिली. बघूया आपला पुढील क्वेश्चन नंबर जे. फाइंड अँड राईट द एक्झाम्पल्स ऑफ सिमिली फ्रॉम द पोएम. आपल्या पोएम मधून सिमिलीचं एक्झाम्पल मित्रांनो आहे लाईक रिव्हर्स फ्लो टू द सी. लाईक या शब्दाचा वापर करून भाऊ आणि नदी यांची तुलना या ठिकाणी केलेली आहे. बघूया पुढील माहिती मेटाफोर या फिगर ऑफ स्पीच बद्दल. ही इज अ लायन. शी इज अ शायनिंग स्टार. माय स्कूल रूम वॉज अ झू. टाइम इज मनी. या ओळींमध्ये मित्रांनो बघा ही पहिली ओळ बघूया. ही इज अ लायन. तो सिंह आहे. तर बघा तो आणि सिंह या दोघांमध्ये मित्रांनो मेटाफोर या फिगर ऑफ स्पीच वापरले. एक प्रकारे कंपॅरिझन केलेलं आहे, परंतु कंपॅरिझन करत असताना या ओळीमध्ये आपल्याला लाईक किंवा ॲज या प्रकारे शब्द दिलेले नाहीत. अशा वेळी आपलं फिगर ऑफ स्पीच असतं मित्रांनो मेटाफोर, म्हणजे रूपक अलंकार. मराठीत आपण त्याला रूपक अलंकार मित्रांनो म्हणतो. या प्रकारे आपल्याला माहिती दिलेली आहे रूपक अलंकाराबद्दल. बघूया प्रश्न. फाइंड अँड राईट द एक्झाम्पल्स ऑफ मेटाफोर फ्रॉम द पोएम. आपल्या पोएम मधून मेटाफोर या फिगर ऑफ स्पीचचं एक्झाम्पल मित्रांनो लिहिणार आहोत आपण. यू माय ब्रदर माय मून अँड सन. तर हे आपल्याला मेटाफोर या फिगर ऑफ स्पीचचं एक्झाम्पल आपल्या पोएम मध्ये मित्रांनो दिलेलं आहे. बघूया पुढील क्वेश्चन नंबर एम. राईट डाऊन द क्वालिटीज ऑफ युअर ब्रदर इन द पेटल्स. या ठिकाणी मित्रांनो एक आपल्याला राखी दिसते आहे. जवळच मित्रांनो आता रक्षाबंधन आहे, तर आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी असणारी एक एक्झाम्पल म्हणून असणारी राखी या ठिकाणी फ्लावर मित्रांनो दिले, फुल दिलेलं आहे आणि या पेटल्स मध्ये आपल्याला भावाच्या क्वालिटीज या लिहायच्या आहेत. तर या ठिकाणी आपल्या भावाच्या क्वालिटीज मित्रांनो आपण पुढील प्रमाणे लिहून घेणार आहोत. बघा लव्हिंग, केअरिंग, हेल्पफुल, ब्रेव, काइंड, स्मार्ट, क्लेवर अशा क्वालिटीज आपण या पेटल्स मध्ये मित्रांनो लिहून घेऊया. जाऊया आपल्या पुढील क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर एन. राईट अँड एसे ऑन माय ब्रदर युजिंग द फॉलोइंग पॉइंट्स. खालील पॉइंट्सचा वापर करून माय ब्रदर हा मित्रांनो आपण एसे लिहिणार आहोत. पॉइंट्स दिलेले आहेत बघा.
इंट्रोडक्शन ऑफ युअर ब्रदर, तुमच्या भावाची ओळख. हाऊ ही केअर्स फॉर यू, तो तुमची काळजी कशी घेतो. हाऊ ही सपोर्ट्स यू, तो तुम्हाला कशा प्रकारे सपोर्ट्स करतो. हाऊ यू एन्जॉय युअर टाइम टुगेदर, तुम्ही तुमचा एकत्रित वेळ कशा प्रकारे एन्जॉय करतात. बघूया आपला निबंध. माय ब्रदर. माय ब्रदर्स नेम इज सोपान. ही इज ओल्डर दॅन मी and is a person I truly look up to. He is very caring and always makes sure that I am safe and happy. Whenever I struggle with my school homework or face any difficulty, he patiently guides and supports me. We love to play badminton together in the evenings and watch funny movies on weekends. He is my best friend and I feel very blessed to have him in my life. या प्रकारे मित्रांनो माय ब्रदर हा निबंध आपण लिहिलेला आहे. तर मित्रांनो बघा, अशा प्रकारे आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 6वीच्या टेक्स्टबुक मधील द ब्रदर या पोएमचे एक्सरसाइजचे ऑल क्वेश्चन्स मित्रांनो कंप्लीट केलेले आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडलेला आहे. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा. तर मित्रांनो भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये पुढील घटकासोबत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. बाय.